श्री गणेशाय नमः. संपूर्ण महाभारत मराठीमध्ये भाग 67वा. जरा धीर करून व मनातले विलक्षण आकर्षण दाबून ठेवत धडधडते अंतःकरणाने दमयंतीने विचारले की आपण कोण आहात, इथे का आलात, आणि एवढा कडक पहारा असताना आलात तरी कसे. नल दमयंतीकडे पाहतच होता. ही दमयंती हे त्याला सांगावे लागले नाही. पटकन भानावर येत व आपल्या कामक्षुब्ध मनाला दाबून तो म्हणाला, मी निषद देशाचा राजा नल. मी देवांचा दूत म्हणून आलो आहे. इंद्र, अग्नी, वरुण व यम हे तुझ्या प्राप्तीची इच्छा करत आहेत. तू त्यांच्यातील कोणालाही माळ घाल. त्यांचा हा निरोप आहे. मी त्यांचा वचनबद्ध दूत आहे. त्यांच्याच प्रभावाने मी अदृश्यपणे इथे आलो. तू आता तुझ्या इच्छेप्रमाणे कर. काय हे सांगता निषदवीरा, मी तुमच्यासाठीच हे स्वयंवर मांडले आहे. मी तुमचीच आहे. हंसाचा संदेश ऐकल्यापासून मी माझी उरलेच नाही. तुम्ही मला झिडकारलीत तर मी जीव देईल. देवांना नमस्कार असो, ते वंदनीय आहेत पण वर्ण्यास योग्य नाहीत. थरथर कापत दमयंती बोलली, देव सोडून तू मला? होय, तो अग्नी, तो वरुण, तो यमधर्म, तो देवांचा राज इंद्र, केवढे दिव्य वैभव, ते सोडून तू मला? हो हो, मी तुम्हालाच माझे पती म्हणून वरणार. दमयंती, मी वचन दिले, देवांचे कार्य करील. आता स्वार्थीपणा कसा करू? मीही तुझ्यासाठीच आलो आहे, पण वाटेत देवांनी मला अडवले. ते काही नाही, तुम्ही सभेत स्वयंवराला असा, देवही असू देत. निरोप कळला मला. सर्वांसमक्ष मी तुम्हाला माळ घालील. मग तुम्हाला त्यात दोष नाही, पाप नाही. स्वयंवर आहे हे. दमयंती तेजस्विनी दमयंती नल म्हणाला, राजन, देवांचा निरोप सांगून झाला ना? तुमचे कार्य झाले. मी माझे कार्य करीन. आपण जे जसे बोललो तसेच इंद्रादिकांना सांगावे. अनिमिष नेत्रांनी त्या प्रियतम नलाकडे पाहत ती म्हणाली. नल गुप्त झाला. देवांसमोर प्रकट झाला. नगरी बाहेर महामार्गावर विमाने परत अदृश्य झाली होती. नलाचा रथ तसाच होता. नलाने देवांना जे जसे घडले ते तसे सांगितले. देव चतुष्टय ऐकून स्तब्ध झाले. स्वयंवराचा समारंभ. सभा भरलेली. राजे कितीतरी आलेले. कित्येक स्वरूपवान, कित्येक वैभवशाली. क्षत्र तेजाचे ओतीव पुतळेच. सभेत दमयंती आली. मागे 2 सख्या, बरोबर एक चतुर्सूज्ञ ज्येष्ठ सखी. उच्च आसनावर भीमराजा. तिघे बंधू त्यांच्या जवळच्या सिंहासनावर. घोषणा झाली. राजपुरोहितांनी अनुज्ञा दिली. एकेका राजाचा परिचय, दर्शन, दृष्टी दुसरीकडे, पुढचा राजा. आशा निराशा राजांच्या मुखावर. दमयंती पाहत होती. नल, प्रियतम नल कुठे आहे? हे कोण? 5 तरुण एकासारखे एक. सखी, काय यांचा परिचय? ओळखू येत नाहीत. नलराजेच आहेत हे. होय, नलराज. 5 नलराज. छे, ही कोणाची तरी माया, दिशाभूल. स्तब्ध संशयग्रस्त दमयंती झाली. 4ही देवांनी तर नाही ना संगनमत केलेत. कोणाला शरण जाऊ? कोणाला पित्याला, का भावांना, का मनोदेवतेला? पण तीच तर भ्रांतीत पडली आहे. मग त्याच देवांना, हो तेच द्रवले तर. हे इंद्रा, हे अग्नी, हे वरुणा, हे यमधर्मा, मी शुद्ध मनाने निषदराज नलाचे चिंतन केले आहे. माझी विनंती प्रार्थना आहे, आपण माझे प्रियतम नल मला भेटवा. दमयंती, धन्य आहे तुझी. इंद्र मनात म्हणाला, प्रणाम वरमाले. त्यांच्या गळ्यात विराजमान होण्यासाठी तूही अधीर झालीस, पण माझे स्थान त्यांच्या हृदयात आहे हो. लज्जा वनत मुखाने दमयंती पुढे गेली. नलाच्या गळ्यात ती बहुमूल्य माळा घालून ती उभी राहिली. धन्य धन्य निषधाधिपती. एकच जय जयकार. हाय हाय, दमयंती अप्राप्यच आहे. दुसरा उद्गार. राजे चकित झाले. दमयंती, देवाच्या साक्षीने मला वरलेस. मी तुला अंतर देणार नाही. चला नाथ, देवांना वंदन करू. होय, दोघांनी उत्कट भक्तीने इंद्राला वंदन केले. तुझ्या यज्ञसमयी मी प्रत्यक्ष दर्शन देईल. तुम्हाला उत्तम गती मिळेल. इंद्र म्हणाला. अग्नीला दोघांनी प्रणाम केला. इच्छा मात्रे तू मला उत्पन्न करशील. तुम्हाला तेजस्वी लोकाची प्राप्ती होईल. अग्नी म्हणाला. यमधर्म, नमस्कार आहे आपल्या चरणी. नलराज, तुला अन्न नित्य प्राप्त असेल आणि धर्म नित्य रक्षित असेल. वरुणा, करुणामय दृष्टीने कल्याण करावे. प्रणिपात आहे. राजा, इच्छा मात्रे जल उत्पन्न करशील. या सुगंधी पुष्पमाला तुझपाशी ठेव. वरुण म्हणाला. देवांतर्धान पावले व गगनमार्गे जाऊ लागले. दमयंतीचा नलाशी विवाह झाला. काही दिवस तिथे कुंडिनपुरात राहून नल दमयंतीसह निषद राजा देशास गेला. आनंदाने राज्य करू लागला. इंद्रसेन व इंद्रसेना अशी 2 मुले त्या दाम्पत्याला झाली. देव गगनमार्गे जात असताना काय घडले? द्वापार व कली दोघेही युग पुरुष त्यांना भेटले. हे काय, जोडी जोडीने कोणत्या समारंभात चाललात? काय बेत आहे? इंद्राने विचारले. दमयंतीच्या स्वयंवराला कली म्हणाला. उशीर झाला. इंद्र म्हणाला. सर्व देवांनी नेत्रसंकेत केले. कली, स्वयंवर झाले सुद्धा. नलराजा भाग्यशाली खरा.
आमच्या समक्षच तिने त्याला वरले. इंद्र म्हणाला, देवांचा अपमान आहे हा, त्याला चांगली शिक्षाच केली पाहिजे. कली रागाने म्हणाला, कली धर्मा शांत हो, अरे आम्हीच अनुज्ञा दिली आहे तेव्हा तू काही करू नकोस. नल राजा निर्दोष आहे, तिची निवड उचित आहे, तू उगीच त्याला त्रास देऊ नकोस. यमधर्म म्हणाला, देव निघून गेले. कली हा जळफळत होता. द्वापरा हा क्रोध मी आवरू शकत नाही. तू चल, मला सहाय्य कर. मी नलाच्या शरीरात शिरणार, त्याला दूध खेळायला लावणार, राज्य भ्रष्ट करणार, दमयंतीला सोडायला लावणार. तू फाशात प्रवेश कर, मला मदत कर, असे त्याने द्वापराला सांगितले. ते दोघे हातात हात घालून निषेधाच्या नगरीत गेले आणि 12 वर्षे कलिनगराच्या द्वाराशी टपून होता. नल कुठेतरी चुकेल मग त्याच्या शरीरात प्रवेश करू, तो मनात घोकीत होता. 12 वर्षांनी संधी मिळाली. असूची देहाने चुकून नलराजा देवपूजेला बसला. हात पाय धुवायचे राहिले होते. कलीने संधी साधली. नलाच्या देहाचा व मनाचा त्याने आश्रय घेतला. नलाचा भाऊ होता एक, पुष्कर त्याचे नाव. कलीने त्याच्या मनात विचार भरविला, अरे पुष्करा, नलराजाला फाशाच्या द्यूतात तू जिंकून घे, त्याचे सगळे राज्य तुझेच होईल. कलीने वृषभ रूप धारण केले. पुष्कराने तो विचार झटकून टाकला, पण वारंवार त्याच्या मनात तोच विचार येऊ लागला. एकदम तो उठला व नलराजाकडे तो वृषभ घेऊन गेला. भाऊ आला. नलाने त्याचे स्वागत केले. पुष्करा, हा वृषभ मोठा डौलदार दिसतो. त्याने आणलेल्या वृषभाकडे पाहत नल म्हणाला, पाहिजे का तुला? देतो मी, पण एका अटीवर. याचा मी द्यूतात पण लावतो, तू जिंकून घे. दमयंती जवळच होती. नाथ, ह्या बैलासाठीच काय अडले आहे? पहा नला, एक डाव फक्त. आव्हान स्वीकारण्याचे योग्य. नल म्हणाला, ठीक आहे, आणा फासे. हे काय, मी आणले आहेत. पुष्कर म्हणाला, द्वापार युगाने भारलेले फासे होते ते. हो ना, करता तेथेच द्यूत सुरू झाले आणि भरीस पडून नल राजा पणा मागून पण हरत गेला. त्याचे राज्यही तो हरला. अमात्य व दमयंती ह्यांनी राजाला परावृत्त करण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, पण व्यर्थ. शेवटी आपल्या मुलांचे तरी हाल नकोत म्हणून दमयंतीने वार्ष्णेय नावाच्या विश्वासू सारथ्याबरोबर मुलांना आपल्या माहेरी पाठवून दिले. तो सारथी विदर्भ देशात गेला. तिथे भीमराजाला व दमयंतीच्या मातेला त्याने सर्व सांगितले व मुलांना तिथे ठेवून तो सारथी अयोध्या नगरीत ऋतुपर्ण राजाकडे गेला व त्याच्या आश्रयाने राहू लागला. चौथी क्षण 2 क्षण थांबले. कथा सांगता सांगता त्यांना आज विश्रांती हवीशी वाटत होती, पण जरा वेळाने उत्कंठित श्रोत्यांना ते पुढे सांगू लागले. पुष्कराने नलाचे राज्य व सर्वस्व द्यूतात हरण केले. त्याने नलाचा उपहास केला. नलाचे हृदय क्रोधाने फाटून गेले, पण त्याने काहीही उलट उत्तर दिले नाही. त्याने सर्व वैभव सोडून अरण्याची वाट धरली. दमयंतीही त्याच्या मागोमाग निघाली. पौरजनांनी फार शोक केला. नगराबाहेर जाताना नल एकाच वस्त्रानिशी निघाला. दमयंतीने ही सर्व भूषणे काढून ठेवली. नगराबाहेर त्यांनी 3 दिवस काढले, पण त्यांना कोणीही अन्न दिले नाही. पुष्कराने पौरजनांना आज्ञा दिली होती, जो नलाला साह्य करील त्याचा मी वध करील. नुसत्या पाण्यावर तेथे 3 दिवस काढले. क्षुधेने पीडित झालेले ते दाम्पत्य अरण्यात गेले. कंदमुळे खाऊन राहू लागले. पुष्कळ दिवस गेले. क्षुधार्त नलाने एका जागी काही पक्षी बसलेले पाहिले. त्याने आपले वस्त्र पटकन सोडले व त्या पक्ष्यांवर वस्त्राचे आच्छादन टाकले. त्यांना पकडून मारावे व त्यांचे मांस खावे म्हणून त्याने ते केले खरे, पण ते पक्षी एकदम वस्त्रासह उडाले. राजा वस्त्रहीन अवस्थेत पाहतच राहिला. पक्षी मनुष्यवाणीने त्याला म्हणाले, हे राजा, ज्या फाशांनी तुझे राज्य गेले तेच आम्ही फासे आहोत. तुझे सर्वस्व तू हरलास, पण वस्त्र उरलेच होते ते आम्ही घेतले. असे म्हणून ते उडत दूर गेले. तर श्रोते हो, महाभारतातील हे जे 3रे पर्व आहे, वनपर्व, त्यातला हा भाग 67वा इथे समाप्त झाला आहे. उर्वरित कथा श्रोते आपण पाहणार आहोत महाभारताच्या भाग 68 मध्ये. धन्यवाद.